नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, काल गट ब मुख्य परीक्षेचा पेपर पार पडलेला आहे। ओके, त्याच्यामधल्या पेपर 2 मध्ये आपल्या राज्यघटनेचे 15 प्रश्न होते। काल मी पुण्याच्या बाहेर असल्यामुळे मला स्टुडिओला येता आलं नाही आणि त्याच्यामुळे मला या प्रश्नाचं डिस्कशन घेता आलं नाही। काल बऱ्याच मित्रांचे फोन आले की सर आम्हाला ते डिस्कशन द्या, काही प्रश्नांचे लॉजिक्स आम्हाला मॅच होत नाहीत। मित्रांनो, 5 ते 6 प्रश्न प्रचंड ट्रिकी स्वरूपाच्या आयोगाने विचारलेत। ओके, मला वाटतं आतापर्यंत मी जेवढे प्रश्न युट्यूबला डिस्कस केलेले आहेत आयोगाचे, त्यातला सर्वाधिक काठिण्य पातळी दाखवणारा हा पेपर होता। क्लिअर होत आहे? तर मित्रांनो, काल मी तुम्हाला संभाव्य आन्सर की दिलेली आहे। ओके, मी प्रवासात असतानाच ही बनवून मी तुम्हाला आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनलला ती पोस्ट केली होती। आता एक एक प्रश्न आपण व्हेरीफाय करून बघू। बघा बरं, हा भारताच्या भूभागातील सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे? मित्रांनो, आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, संविधानाच्या 15(4) मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांना संविधानाच्या 15(4) अन्वये मित्रांनो रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे। शिक्षणामध्ये रिझर्वेशन आणि 16(4) मध्ये हे नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा। आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 15(4) पण मूळ संविधानात नव्हता, फर्स्ट अमेंडमेंट 1951 तो टाकलाय। मित्रांनो, या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांना त्या ठिकाणी मित्रांनो काय सांगितलं? मित्रांनो, त्या जागा राखीव असतील, पण मग सामाजिक मागास शैक्षणिक मागास हे कोणाला म्हणायचं याची व्याख्या मात्र संविधानामध्ये देण्यात आलेली नाही। ती व्याख्या ठरवण्याचा अधिकार आर्टिकल 340 अन्वये स्थापन केलेल्या आयोगाला आहे, मागासवर्ग आयोगाला आहे। कोणाला आहे? मागासवर्ग आयोगाला आहे। त्यासाठी राष्ट्रपती 340व्या कलमाचा आधार घेऊन मागासवर्ग आयोग स्थापन करतील। क्लिअर होतंय? आणि तोच तुमचा पहिला काका कालेलकर आयोग आणि दुसरा मित्रांनो मंडल आयोग। नीट आहे का? मंडल आयोग। मित्रांनो, मंडल आयोगाने 15(4) आणि 16(4) चा वापर करून ओबीसींना मित्रांनो नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये 27% आरक्षण दिलं होतं आणि आर्थिक मागासांना मित्रांनो किती टक्के आरक्षण दिलं होतं? 10% आरक्षण दिलं होतं। हे जे आरक्षण आहे ते 1992 ला इंदिरा साहनी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं। इंदिरा साहनी खटल्याचा जजमेंट मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे। इंदिरा साहनी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं हे 27% आरक्षण व्हॅलिड ठरवलं। काय ठरवलं? हे 27% आरक्षण व्हॅलिड ठरवलं, पण सुप्रीम कोर्टानं अट टाकली की ओबीसी मधल्या क्रिमिलेअर गटाला त्याच्यातून वगळा आणि भारतीय संविधानामध्ये मित्रांनो क्रिमिलेअरची संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी इंट्रोड्यूस झाली। याच्यावर सुद्धा समोर जाऊन आयोगाने प्रश्न विचारलेला आहे याच पेपरमध्ये की पहिल्यांदा क्रिमिलेअरची अट कोणत्या खटल्यामध्ये आली? तर इंदिरा साहनी खटल्यामध्ये आले। इंदिरा साहनी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं आर्थिक निकषावर दिलेलं 10% आरक्षण व्हॅलिड ठरवलं, रिझर्वेशनची कॅप 50% घातली। अशा महत्वाच्या दृष्टिकोनातून मंडल कमिशनच्या पार्श्वभूमीवरती झालेली इंदिरा साहनी खटला खूप फेमस आहे। क्लिअर होत आहे? तर या दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्हाला हे सगळं माहिती असणं अपेक्षित आहे। याचं उत्तर 340 कलम फिक्स आहे। मित्रांनो, 339 कलम अनुसूचित जनजाती वगैरे त्या क्षेत्राच्या प्रशासना संदर्भामध्ये आहे। 341 342 एससी अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती यांच्या संदर्भामध्ये आहे। 344 भाषेसाठी राजभाषा आयोग समिती त्या संदर्भामध्ये आहे। तर ही बाकी कलम जास्त मी एक्सप्लेन करत बसत नाही, पण त्याचे थोडक्यात रेफरन्स सांगितले। याचं उत्तर 2 आहे। 36चं उत्तर 2 मी काल तुम्हाला दिलं होतं। क्लिअर होत आहे? हे झालं। आता मित्रांनो मी 37 कडे जाऊया। ओके, 37चं उत्तर मी काल 1 नंबर पर्याय दिला होता, तर कसा ते मी तुम्हाला सांगतो। ओके, 37चं उत्तर 1 नंबर पर्याय मी तुम्हाला दिला होता काल। बघा, प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय मित्रांनो असं सांगितलंय। या ठिकाणी परत 7वी अमेंडमेंट केली तुम्ही 1956 ला आणि त्या ठिकाणी सांगितलं एक उच्च न्यायालय एकापेक्षा अनेक राज्यासाठी सामायिकपणे स्थापन करता येऊ शकतं। क्लिअर झालं? हे बरोबर आहे। प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे। मित्रांनो, अभिलेख न्यायालयाचं कलम विचारलंय भागच्या गट बला किती रे? 215 आहे। सुप्रीम कोर्टाचे 129 आहे। अभिलेख न्यायालय या नात्याने त्यांना स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा देण्याचा अधिकार आहे। त्यांचे दस्तऐवज अभिलेखित केले जातात आणि त्याला भविष्यात पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो।
अभिलेख न्यायालय या नात्याने त्यांना आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार असं अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील तर 100% सर्व अधिकार त्या ठिकाणी असतील. प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणं आवश्यक असतील असे न्यायाधीश म्हणून बनलेले असेल. मित्रांनो, राज्यपालाला आहे का रे? नाही. हायकोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या ही राष्ट्रपती ठरवतात, तर सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये हा अधिकार संसदेला आहे. मित्रांनो, हा प्रश्न आत्ताच त्या ठिकाणी पूर्वपरीक्षेला संसदेवर विचारला होता. ते कुठल्या प्रक्रियेनं? आता पुन्हा हायकोर्टावर शिफ्ट झाला आयोग. फक्त प्रश्नपत्रिका व्यवस्थित बघत चला, तेव्हा तुम्हाला कळून जाईल. त्याच्यामुळे आपण क चुकीचा दिला होता. ओके, क इथं आहे इलिमिनेशन लावलं असतं तरी उत्तर तुम्हाला 1 नंबरचा पर्याय आलं असतं. क्लिअर झालं का रे? अशा पद्धतीने. ओके, चला जाऊ पुढे. मी पुढची गोष्ट बघा बरं. आता याचं उत्तर काय दिलं होतं आपण? 38चं उत्तर काय दिलं होतं बघा. 38 इथं मी उत्तर दिलेत. मी म्हणलं होतं 38चं उत्तर पहिल्या कीनं 3 येईल, पण सेकंड कीनं ह्या प्रश्नाकडे जरा थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. सेकंड कीनं प्रश्न कदाचित कॅन्सल होऊ शकतो का? तर मला वाटतंय आयोग खूप कमी शक्यता आहे कॅन्सल करण्याची. पण मी काल बोललो होतो 39चं उत्तर 4 आहे. ओके, दोन्ही राज्यपालावर प्रश्न आहेत, आपण बघूयात. मित्रांनो, 38 मध्ये बघा बरोबर किंवा योग्य विधान विचारले. राज्यपाल हा केंद्र आणि राज्यातील दुवा आहे. 100% मित्रांनो, राज्यपाल हा मित्रांनो कलम 167 अन्वये मुख्यमंत्र्याकडून राज्याच्या प्रश्नाची माहिती मागून घेतो आणि ती माहिती मित्रांनो तो राष्ट्रपतीला देऊ शकतो. म्हणून राज्यपाल हा केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करतात. 100% वाक्य बरोबर आहे. राज्यपाल हा राज्य शासनाचा वास्तविक प्रमुख आहे करे? नाही मित्रांनो, बघा इथं दिलंय द गव्हर्नर. बघा इथं कुठे दिलंय? द गव्हर्नर इज अ डी फॅक्टो हेड ऑफ द. डी फॅक्टो नाही मित्रांनो, D0 कळतंय मित्रांनो? वास्तविक नाही तर तो काय रे? नामधारी प्रमुख म्हणून काम करतो. हे लक्षात ठेवा. त्यामुळे ब वाक्य इथं चुकलेलं आहे. ब योग्य आहे. इथं काय दिलंय रे मित्रांनो? बर, ठीक आहे. कलम 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे. मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक्स पण दिली बघा आपल्या इंस्टाग्रामला. राजा का नाक योगा से साफ ही एक ट्रिक्स आहे बघा. राजा का नाक योगा से साफ मी तुम्हाला एक ट्रिक्स दिली बघा इंस्टाग्रामला आपल्या. तुम्ही आयडीला बघा, मी रील्स छोट्या छोट्या टाकतोय तिथं बघा. राजा राज्यपाल कलम 153. क कार्यकारी अधिकार 154. न म्हणजे नियुक्ती 155. क कार्यकाळ 156. योग्यता म्हणजे पात्रता 157. सेवा शर्ती 158. साप म्हणजे शपथ 159. राजा म्हणजे राज्यपाल कलम 153. का म्हणजे कार्यकारी अधिकार 154. ना म्हणजे नियुक्ती 155. क म्हणजे कार्यकाळ 156. योग्यता म्हणजे पात्रता 157. सेवा शर्ती 158. साफ म्हणजे शपथ 159. तर 153 मध्ये पदाची तरतूद आहे का? 100%. पुढे मित्रांनो 157 आणि 158 वरती पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे पुढचा. ओके, पात्रता आणि योग्यता. मित्रांनो 100% हे कलम बरोबर आहे. ओके, इकडे लक्ष द्या बघा. अ बरोबर आहे, ब चुकलाय, क पण बरोबर आहे. राज्यपालास विधानसभेचा मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे. मित्रांनो 100% हे वाक्य बरोबर आहे. तो राज्यपालाला अधिकार आहे. 100% वाक्य बरोबर आहे. पण राज्यपाल तो अधिकार कोणाच्या सल्ल्याने वापरतात? सीएमच्या सल्ल्याने. लक्षात ठेवा, राज्यपालाला तो त्यांचा स्वविवेक अधिकार नाहीये. राज्यपाल यांना जेव्हा मुख्यमंत्री सल्ला देतात किंवा वरती पंतप्रधान राष्ट्रपतीला सल्ला देतात तेव्हा राष्ट्रपती विधानसभेचं विसर्जन करतील किंवा खाली राज्यामध्ये मुख्यमंत्री जेव्हा राज्यपालाला सल्ला देतील तेव्हा राज्यपाल कोणाचं विसर्जन करतील? मित्रांनो विधानसभेचं विसर्जन करतील. 100% तो अधिकार कोणाला रे? राज्यपालाला आहे. इथं कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. अ क आणि ड, अ क आणि ड. कळतंय? हा कॅन्सल होणार नाही. 99% म्हणजे 100% पण आपण धरू शकतो. चला आता पुढे बघा. हा प्रश्न जरा कन्फ्युजन करणार आहे. कारण मित्रांनो तुम्हाला काय विचारलंय? पात्रता विचारत. राज्यपालाच्या पात्रता बघा. राज्यपालाच्या पात्रता कुठल्या कलमात आहेत? 157 कलमात. 157 कलमात राज्यपालाच्या फक्त 2 पात्रता दिलेत. एक म्हणजे त्याचं वय किती वर्ष पूर्ण? 35. आणि दुसरं त्याच्याकडे भारताचं नागरिकत्व असलं पाहिजे, असावंच 157 मध्ये. मग मित्रांनो पात्रता विचारलेत. पात्रता 2च असल्या पाहिजे. त्यानं वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी आणि तो भारतीय. उत्तर बघा अ आणि ड. अ आणि ड कुठे दिसतंय का? अ ड कुठंच नाहीये. क्लिअर? मग आता मित्रांनो कलम 158 मध्ये त्याच्या सेवा शर्ती आहेत आणि त्या सेवा शर्तीत 4 आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तो संसद किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसला पाहिजे. क्लिअर होतंय? ही एक त्याच्या. दुसरं त्यानं लाभाचं पद धारण केलेलं नसलं पाहिजे.
ओके. तिसरं त्याचे वेतन भत्ते कोण ठरवेल रे मित्रांनो? राज्य विधिमंडळ ठरवेल. ते वेतन भत्ते त्याच्या पदावधीमध्ये कमी करता येत नाही वगैरे, किंवा त्याच्या जो काही निवासस्थान आहे, राजभवन आहे, त्याचा सुद्धा त्यांना त्याचे सुद्धा त्यांना मानधन दिलं जातं, त्याचा सुद्धा त्यांना एक्सपेन्स दिला जातो, ते त्यांना मोफत दिला जातो थोडक्यामध्ये. ओके. अशा पद्धतीने हे कलम 158 मध्ये. आता विचारलंय काय मित्रांनो? पात्रता. आता ह्याच्यामध्ये टाकलेत बघा, संसदेच्या किंवा कोणत्याही विधिमंडळ सदस्य नसावा, आर्थिक लाभाचं पदार्पण केलं नसावं. मित्रांनो हे त्याच्या काय रे? सेवा शर्ती आहेत. 157 वेगळं आहे, 158 वेगळं आहे. जर कुणी ह्याला चॅलेंज केलं तर त्या ठिकाणी मित्रांनो आयोगाला हा प्रश्न बाद सुद्धा करावा लागेल, हे लक्षात ठेवा. ओके. परंतु मला वाटत नाही कोणाचा हा प्रश्न चुकलेला असेल, कारण अ आणि ड त्याचं उत्तर नाही. ऑलमोस्ट बऱ्याच लोकांचा हा प्रश्न बरोबर आला असेल, त्याच्यामुळे तुला कोणी चॅलेंज करणार नाही. आता मित्रांनो 157 158 याला मित्रांनो कधी कधी पात्रतेच्या म्हणजे ह्या जरी घटनात्मक पात्रता असल्या तरी ह्या मित्रांनो त्याच्या कायदेशीर पात्रता म्हणून ओळखल्या जातात. कळतंय काय म्हणून? कायदेशीर पात्रता म्हणून त्याच्या ओळखल्या जातात. म्हणून कधी कधी त्याला 157 आणि 158 पात्रतेमध्ये आयोग गृहीत धरतो. त्याच्यामुळं हा प्रश्न कॅन्सल होण्याचं थोडी शक्यता कमी आहे. म्हणून ह्याचं उत्तर काय रे? 4 सोबत तुम्ही घेत जाणं अपेक्षित होतं. सर्व वाक्य बरोबर देणं अपेक्षित होतं. कळलं होत आहे? चला, म्हणून या ठिकाणी 38चं उत्तर 3, 39चं उत्तर 4. ओके. इथं मी हॅशटॅग होऊ शकतो, परंतु शक्यता खूपच कमी आहे. इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता. आता बघा मित्रांनो, हे मित्रांनो भारतीय संविधानाच्या कलम 64 मधली जी काही वाक्य आहेत ना, ती जसेच तशा आयोगाने उचललेली आहेत. 64 कलमामधली वाक्य. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील व ते कोणते अन्य लाभाचं पद धारण करणार. कलम 63 अन्वये एखादा व्यक्ती जर उपराष्ट्रपती म्हणून निवडला गेला तर तो पुढे जाऊन मित्रांनो ऑटोमॅटिक कलम 89 नुसार असणाऱ्या राज्यसभेच्या अध्यक्षपदावरती बसतो. त्यामुळं उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, हे संविधानाच्या कलम 64 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. वाक्य बरोबर आहे. केलं होतंय? आता नीट लक्ष ठेवा, इथला ट्रँगल बऱ्याच लोकांना कळत नाही. बघा, उपराष्ट्रपतींना मित्रांनो घटनेनं उपराष्ट्रपती म्हणून एकच काम दिलंय, जेव्हा राष्ट्रपतींचं पद वेगवेगळ्या मार्गाने रिक्त होईल तेव्हा राष्ट्रपतीची अधिकार व कार्य पार पाडणं. राष्ट्रपतीचं पद कधी रिक्त होईल हे भारतीय संविधानाच्या कलम 62 मध्ये सांगितलंय. आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपती कधी बनतील हे संविधानाच्या कलम 65 मध्ये सांगितलंय. लक्षात ठेवा. सॉरी, उपराष्ट्रपती राष्ट्रपती कधी बनतात हे कलम 62 मध्ये सांगितलंय, परंतु उपराष्ट्रपतीची राष्ट्रपती म्हणून कार्य हे भारतीय संविधानाच्या कलम 65 मध्ये सांगण्यात आलेले आहेत. ओके. मग जेव्हा राष्ट्रपती पदावर असतात तेव्हा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतील, असं भारतीय संविधानाच्या कलम 64 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. क्लिअर होतंय? परंतु मित्रांनो जेव्हा राष्ट्रपतीचं पद रिक्त होईल आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपती बनतील तेव्हा उपराष्ट्रपतीला राज्यसभेचं अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करता येणार नाही. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, उपराष्ट्रपती हे जेव्हा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात तेव्हा त्यांना 97 कलमानुसार असणारे या पदाचे सगळे वेतन भत्ते मिळत असतात. परंतु मित्रांनो जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती बनतात तेव्हा त्यांना राष्ट्रपतींना देय असलेले वेतन व भत्ते मिळतात. अशा परिस्थितीमध्ये ते राज्यसभेच्या अध्यक्षाचे वेतन भत्ते मिळवण्यास पात्र असणार नाही, असं भारतीय संविधानाच्या कलम 64 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. क्लिअर होतंय? तर हे महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. तर एवढ्यावरच हा प्रश्न बनलेला आहे मित्रांनो. ओके. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. ओके, हे लक्षात ठेवा. आणि ते कोणत्याही लाभाचे पद धारण करणार नाहीत. 100% कलम 64 मध्ये नमूद आहे. पुढे बघा मित्रांनो, बघा, उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65 अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत ते राज्यसभेचे सभापती म्हणून काम पाहणार नाहीत. 100% बरोबर आहे. तेव्हा राज्यसभेचे उपाध्यक्ष अध्यक्ष बनतील. ओके, 100% बरोबर आहे. अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करतील तेव्हा अनुच्छेद 97 अन्वये राज्यसभेच्या सभापतींना देय असलेले कोणते वेतन भत्ते त्यांना मिळणार नाहीत. तेव्हा त्यांना राष्ट्रपती म्हणून वेतन भत्ते मिळतील. इथं हकदार असेल मिळतील असं म्हटलंय, वाक्य चुकलं. एवढं बारीक बारीक तुम्हाला बघावं लागतंय. नवीन पोरांना तर हे पहिले 2-3 वर्ष काही कळत नाही. मित्रांनो आम्हाला सुद्धा अजून अभ्यास वाढवण्याची गरज आहे, हे प्रामाणिकपणे मी मान्य करतो. कारण काय होतंय, आयोगाची काठिण्य पातळी दिवसेंदिवस खूप वाढत चालली आहे.
हे क वाक्य चुकलंय, बरोबर काय रे? अ आणि ब एक नंबरचा पर्याय, एकच नंबरचा पर्याय. क्लिअर होतंय? चला 40चं उत्तर काय सांगितलं मित्रांनो? 40चं उत्तर एक, अ आणि ब योग्य आहेत. 41चं उत्तर बघा मित्रांनो, 41चं उत्तर 4 मी दिलं होतं काल तुम्हाला. बघा प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. कलम 168च्या संदर्भात कोणतं वाक्य योग्य नाही असं विचारलंय? कलम 168 मध्ये मित्रांनो विधानसभा, राज्यपाल, ओके, कलम 168 मध्ये राज्यपाल प्लस विधानसभा और असेल तर विधान परिषद. विधान परिषद इज अ ऑप्शनल चेंबर, कंपल्सरी चेंबर नाही. कंपल्सरी चेंबर मित्रांनो विधानसभा आहे. कुठला आहे? विधानसभा आहे. कलम 170 अन्वये. हे नीट लक्षात ठेवा या ठिकाणी. ओके, त्याच्यामुळं जर एखाद्या राज्यामध्ये विधानसभा प्लस विधान परिषद असेल म्हणजे एखाद्या राज्यातलं सभागृह, आता सध्या देशामध्ये 6 राज्य असे आहेत ज्या ठिकाणी विधान परिषदेचं अस्तित्व आहे. मग ज्या ठिकाणी 2 सभागृह असतील त्यातलं एक सभागृह विधानसभा, कनिष्ठ सभागृह, विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं. बघा बरं, प्रत्येक राज्यासाठी कायदेमंडळ असेल आणि त्याच्यामध्ये राज्यपाल असतील, 100% राज्यपाल असतील. हे कलम 168 मध्ये सांगितलंय. बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, ओके, इथं 2 सभागृह आहेत. 100% मित्रांनो आहे. जिथे राज्याच्या कायदेमंडळाचे 2 सभागृह असतील त्यातलं एक सभागृह विधान परिषद, दुसरं विधानसभा असेल. 100% बरोबर आहे. आणि जिथे फक्त एकच सभागृह असेल तर ते विधान परिषद म्हणून ओळखलं जाईल, नाही मित्रांनो विधान सभा म्हणून ओळखलं जाईल. मित्रांनो विधान परिषद हे राज्यांसाठी ऑप्शनल सभागृह आहे. कलम 169 अन्वये ते निर्माण केलं जाऊ शकतं, ते नष्ट केलं जाऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी जर एकच सभागृह असेल तर ते जनतेचं असेल आणि जनतेचं सभागृह हे विधानसभा असतं. क्लिअर होत आहे? उन्हाचं उत्तर काय रे? 4 नंबरचा पर्याय आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आपण 40चं 1, 41चं 4 असं मी काल तुम्हाला उत्तर दिली होती. मित्रांनो हे मूलभूत कर्तव्य प्रश्न आलेला आहे. मूलभूत कर्तव्य ही आणीबाणीच्या काळामध्ये टाकली गेली. सध्या नुकतंच आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ओके, आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी 1976च्या दरम्यान म्हणजे त्या ठिकाणी मित्रांनो सरदार स्वर्णसिंह समितीची स्थापना केली. ओके, आणि सरदार स्वर्णसिंह कमिटीच्या शिफारशीच्या आधारे मित्रांनो संविधानामध्ये त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेला. मित्रांनो सरदार स्वर्णसिंह कमिटीनं कर्तव्य म्हणजे कर देणं हे कर्तव्य सांगितलं होतं. मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी जर झाली नाही तर त्या संदर्भात शिक्षेची तरतूद करा हे सुद्धा त्यांनी सुचवलं होतं. परंतु त्या ठिकाणी सरकारने त्या शिफारशी फॉलो केल्या नाहीत. बाकी त्यांच्या शिफारशी त्या ठिकाणी स्वीकारण्यात आल्या होत्या. मित्रांनो संविधानाचं पालन करणं हे आहे. भारतीय लोकांमध्ये सामंजस्य वाढवणं हे आहे. वेळेवर कर भरणे हे लोकांचं कर्तव्य या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही. विचारलंय कोणतं मूलभूत कर्तव्य नाही तर कर भरणं, वेळेवर कर भरणं हे कर्तव्य असावं असं स्वर्णसिंग यांनी सांगितलं होतं. परंतु त्या ठिकाणी मित्रांनो हे सरकारनं स्वीकारलं नाही. हे लक्षात ठेवा. नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्या सुधारणा करणं आहे. उत्तर क्रमांक 3 100% हे प्रत्येकाचं बरोबर आलेलंच असणार. मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानं इतर मागासवर्गातील क्रिमिलेअर ही संकल्पना मांडली. मी आताच तुम्हाला सांगितलं की मंडल आयोगानं दिलेलं जे 27% आरक्षण आहे नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये 15/4चं 16/4चं हे 27% आरक्षण मित्रांनो इंदिरा साहनी खटल्यामध्ये चॅलेंज झालं होतं. इंदिरा साहनी खटल्यामध्ये हे 27% आरक्षण व्हॅलिड ठरवलं. परंतु ओबीसी मधल्या क्रिमिनल गटाला वगळा असं पहिल्यांदा या ठिकाणी मित्रांनो इंदिरा साहनी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं. मित्रांनो अशोक कुमार खटल्यामध्ये सुद्धा क्रिमिनलची अट आहे. मित्रांनो 93व्या घटना दृष्टीनं जो 15/5 टाकला आणि 15/5च्या आधारे IIT असेल, IIMs असेल या ठिकाणी ओबीसीना केंद्र सरकारने 27% आरक्षण दिलं. तर ते 27% आरक्षण म्हणजे 15/5 मधलं आरक्षण या ठिकाणी अशोक कुमार केसमध्ये 2008ला चॅलेंज झालं होतं. अशोक कुमार केसमध्ये 15/5 मधलं आरक्षण व्हॅलिड ठरवलं. परंतु त्या ठिकाणी त्यांनी इंदिरा साहनी केसनुसार आलेली क्रिमिलेअरची अट लावली. त्या ठिकाणी सांगितलं केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये ओबीसीना आरक्षण द्या. व्हॅलिड आहे ते 27% आरक्षण, फक्त क्रिमिलेअरला वगळा. हे अशोक कुमार केसमध्ये पण 2008ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं. पण पहिल्यांदा संकल्पना कुठे आली? इंदिरा साहनी खटल्यामध्ये. यमुनागराज केसमध्ये 16/4A 77व्या अमेंडमेंटनं आलं 1995ला. 85वी घटना दुसरी 2001 त्याच्यात बदल केला. आणि SC STला प्रमोशन मध्ये आरक्षणाची तरतूद झाली मित्रांनो. आणि SC STच्या प्रमोशन मधल्या आरक्षणाला संदर्भामध्ये जे निकष घातले गेले ते यमुनागराज केसमध्ये घातले गेले. पुढे जनरल सिंग केस सुद्धा त्या संदर्भामध्ये आहे. तर हे लक्षात ठेवा यमुनागराज केस ही SC STच्या प्रमोशनमधल्या आरक्षणा संदर्भामध्ये आहे.
केशवानंद भारती केस हे बेसिक स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये म्हणजे मूलभूत हक्का संदर्भामध्ये आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. उत्तर 1 नंबरचा पर्याय फिक्स आणि फुल अँड फायनल. ओके, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढं हा प्रश्न तर एकदम सोपा आहे. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्ष आहे मित्रांनो? 5 वर्ष आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण आहे रे मित्रांनो? सरपंच आहे. विधान परिषदेचा बघा इकडं. ओके, विधान परिषदेचा कार्यकाळ स्थायी सभागृह आहे. मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण आहे मित्रांनो? मुख्यमंत्री आहे. बघा अचं उत्तर 3 हे इथं आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच इथं आहे. उत्तर 2. कळतंय? फिक्स. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. इथं मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष विचारलेत. ऑब्व्हियसली JB कृपलानी आहेत. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. 45चं 3 उत्तर घ्या. मित्रांनो इथं प्रॉब्लेम आहे बघा. कलम 51 मध्ये राज्य हे प्रयत्नशील राहिले. मित्रांनो कलम 51 मध्ये 4 तरतुदी दिल्यात. त्या 4 तरतुदीच्या बाहेरचं आलेलं वाक्य आतापर्यंत आयोगानं चुकीचं दिलंय. मित्रांनो बघा, कलम 51 मध्ये वाक्य आहे आंतरराष्ट्रीय अंतता संवर्धन करणं, राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखणं. क आहे आंतरराष्ट्रीय विवाद लवादामार्फत सोडवणं हे आहे. आणि 4थं वाक्य आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय कायदे तह असतील याप्रती आदर भावना जोपासणं. हे 4थं कर्तव्य आहे मित्रांनो. 4थं मार्गदर्शक तत्व आहे. त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरणाचे संवर्धन करणं, आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणं हे कलम 51 चा भाग नाही. त्याच्यामुळे ब वाक्य कदाचित आयोग चुकीचं देईल. ब वाक्य डायरेक्ट कलम 51 मध्ये नाही. म्हणून अ क ड हे तुमचा 2 नंबरचा पर्याय उत्तर असलं पाहिजे. परंतु मित्रांनो राष्ट्रामधला संबंध न्यायसंगत आणि सन्मानपूर्ण राखणं याच्यामध्ये जर आयोगानं आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणं हा जर गृहीत धरला तर मग ब सुद्धा वाक्य बरोबर येऊ शकतं. कळतं मी का? पण डायरेक्ट जर प्रश्न बघितला तर डायरेक्ट मित्रांनो ब वाक्य कलम 51 चा भाग नाही. म्हणून 2 उत्तर यायला पाहिजे. परंतु आयोगाने जर न्यायसंगत आणि सन्मानपूर्ण संबंधामध्ये परराष्ट्र धोरणाचं संवर्धन, आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवणं हे जर गृहीत धरलं असेल तर मात्र मग आयोगाचं उत्तर 4 सुद्धा येऊ शकतं. परंतु 2 पर्यंत आपण उपलब्ध माहितीनुसार पोहोचू शकतोय. 2 पर्यंत कळलं होतं. म्हणून या ठिकाणी मी उत्तर देताना पहिल्यांदा 2 दिलं आणि जर दिलंच तर मग वर्स्ट कंडिशन मध्ये 4 सुद्धा देऊ शकतं. तुम्ही चॅलेंज करू शकणार नाही. कळलं होतं. कारण मित्रांनो पेपर सेटर करणाऱ्याच्या डोक्यामध्ये काय आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग आपण काय अभ्यास केलाय त्यानुसार पहिलं उत्तरापर्यंत पोहोचणं आपलं अपेक्षित आहे. कळलं होतं. तर या ठिकाणी लक्ष ठेवा. त्यामुळं 46च्या बाबतीमध्ये थोडं तुमची संदिग्धता होऊ शकते. वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये दिलंय वित्त आयोगाच्या कुठली भूमिका योग्य आहे. बघा तो राष्ट्रपतींना राज्यामधील पाणी वाटपा सल्ला देतो नाही मित्रांनो. पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये मित्रांनो 262 नुसार संसद त्या ठिकाणी लवाद स्थापन करते आणि त्या लवादाकडे ती प्रक्रिया जात असते. तो राज्याच्या कर्ज घेण्याच्या अधिकाराचं वाटप करतो नाही मित्रांनो. हे फायनान्स कमिशन नाही तर फायनान्स मिनिस्ट्री बघत असते. हे लक्षात ठेवा. तो केंद्र आणि राज्यामध्ये कर महसूल वाटप कार्यक्षेत्र बरोबर आहे मित्रांनो. विशिष्ट सूत्र घालून तो ते काम करत असतं. महसुलाच्या वाटपासंदर्भात मुख्य त्याचा रोल आहे. म्हणून याचं उत्तर फिक्स 3 आहेच आहे. तो केंद्र पुरस्कार योजना अंमलबजावणी देखरेख ठेवतो नाही मित्रांनो. हे सुद्धा काम फायनान्स मिनिस्ट्रीचं आहे. या ठिकाणी फायनान्स मिनिस्ट्री सोबत RBI सुद्धा मदत करू शकतं त्या ठिकाणी फायनान्स मिनिस्ट्रीला. परंतु केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणी देखरेख ठेवणं हे सुद्धा काम फायनान्स मिनिस्ट्रीचंच आहे, फायनान्स कमिशनचं नाही. म्हणून याचं उत्तर 3 फिक्स आहे. मित्रांनो पुढे बघा. कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीपैकी कोणते अपवाद आहेत. कलम 14 वर प्रश्न आलेला आहे. राष्ट्रपती अर्जफेड त्यांच्या पदाचे अधिकार व कर्तव्य निर्वहनासाठी कोणत्याही न्यायालयात जबाबदार नसतात. 100% कलम 361 मध्ये नमूद आहे. बाकी पण तरतुदी 361 मध्ये आहेत त्या तुम्ही एकदा बघून घ्या. परदेशी सार्वभौम, परदेशी राजदूत किंवा राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी आणि फौजदारी कार्यपासून मुक्तता आहे. 100% बरोबर आहे. संयुक्त राष्ट्र संघटना आणि त्याच्या अभिकरण यांना राजदौतिक विशेषाधिकार प्राप्त आहेत. 100% बरोबर आहेत. ह्याच्या ब आणि क एकच आहे. संयुक्त राष्ट्र संघटना यांना इम्युनिटीज आणि प्रिव्हिलेजेस देणारा ऍक्ट भारतीय संसदेनं म्हणजेच भारत सरकारनं 1947 साली पारित केला. कधी पारित केलाय? 1947 तो कायदा काय रे. त्या कायद्या अन्वये युनायटेड नेशन्स त्यांना भारतामध्ये इम्युनिटीज आणि प्रिव्हिलेजेस प्रोव्हाइड केलेले आहेत. मध्यंतरी संजय बहल केस झाली होती. त्या ठिकाणी युनायटेड नेशन्स हे कलम 12 अंतर्गत राज्य संस्था नाहीत असा निर्णय दिला होता. कारण त्यांना 47 अंतर्गत इम्युनिटीज अँड प्रिव्हिलेजेस आहेत.
म्हणून तिन्ही वाक्य बरोबर आहेत. अ ब क 4 नंबरचा पर्याय त्या ठिकाणी तुमचं ऑप्शन असणं अपेक्षित आहे. ओके मित्रांनो, भारतीय संविधानाच्या खालीपैकी कोणत्या कलमामध्ये राज्यामध्ये सामूहिक जबाबदारी, मित्रांनो सामूहिक जबाबदारी 164(2) मध्ये दिली. 164(1) मध्ये वैयक्तिक जबाबदारी आहे, 2 मध्ये सामूहिक जबाबदारी आहे, 3 मध्ये मित्रांनो शपथ आहे, मित्रांनो 4 मध्ये 6 महिन्यापर्यंत सदस्य नसेल तर त्याला मंत्री राहता येणार नाही, आणि 5 मध्ये त्याचे मित्रांनो वेतन व भत्ते देण्यात आलेले आहेत जे राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे ठरवेल. 164 मध्ये मंत्र्यासंदर्भात ह्या 5 तरतुदी तुम्हाला पाहायला मिळतात. त्यातले 164(2) ही सामुदायिक जबाबदारीच्या संदर्भामध्ये आहे. 163 मध्ये मित्रांनो 3 क्लॉज आहेत. राज्यपालांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी सीएमच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ सांगितलं, कळतंय. राज्यपालाच्या विशेषाधिकारासंदर्भात अंतिम निर्णय 163(2) नुसार त्यांचा असतो, आणि मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याची न्यायालयात चौकशी होणार नाही, हे 163(3) मध्ये सांगितलं. क्लिअर होत आहे. त्यानंतर 162 मित्रांनो राज्याच्या एक्झिक्युटिव्ह अधिकारांची व्याप्ती सांगतात, आणि 167 कलम मुख्यमंत्र्याची राज्यपालासंदर्भात 3 कर्तव्य किंवा 3 अधिकार सांगतात. ओके, तर अशा पद्धतीने आहे. याचं उत्तर 164 आहे. 1 नंबरचा पर्याय फिक्स. मित्रांनो पुढे बघा बरं, म्हणजे तिकडे 48चं उत्तर मी 4 दिलंय, 49चं उत्तर मी 1 दिलंय. ओके, 48चं उत्तर मी तर वर 4 दिलं होतं, बरोबर आहे की नाही. इथं 4 दिलंय, आणि त्या ठिकाणी मित्रांनो इथं 49चं उत्तर मी 1 दिलंय. आता 50 वर थोडा डाऊट आहे, 50 वर थोडा डाऊट आहे. मी उत्तर देताना तर 2 दिलंय, पण मला जरा थोडं इथं डाऊट वाटतोय. बघा, सर्व राज्याचे मुख्यमंत्री कशाचे पदसिद्ध सदस्य असतात? नियोजन आयोग आणि वित्त आयोग. हे तर कट झालं. नियोजन आयोगामध्ये राज्याला स्थान नव्हतं, वित्त आयोगामध्ये सुद्धा राज्याला स्थान नाही. आता उरतो मित्रांनो राष्ट्रीय विकास परिषद आणि आंतरराज्य परिषद. दोन्हीचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर असतात, हे लक्षात ठेवा. आता राष्ट्रीय विकास परिषद हे मित्रांनो नियोजन आयोगाच्या अंडर काम करायची. नियोजन आयोग बरखास्त झाला 2014ला, परंतु मित्रांनो राष्ट्रीय विकास परिषद अजून बरखास्त झालेली नाही. ऑफिशियली ती बरखास्त झालेली नाही, परंतु 2014च्या नंतर त्याची एकही मीटिंग झालेली नाही. ती पण काही वर्षभर काम करणारी संस्था नाहीये. त्याच्यात पण मित्रांनो आता इथं पण राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये सुद्धा मित्रांनो मुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य असतात. फिक्स, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आंतरराज्य परिषद ही 263 कलमानुसार स्थापन केली जाते. 1990 पासून व्हीपी सिंगांच्या सरकारच्या काळापासून त्या नियमितपणे स्थापन केल्या जातात सरकारी आयोगाच्या शिफारशीनुसार, हे तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो ह्याचे सुद्धा अध्यक्ष पंतप्रधान असतात, आणि ह्याचे सुद्धा सदस्य देशातल्या सगळ्या राज्याचे काय असतात रे? मुख्यमंत्री असतात. हे पण लक्षात ठेवा, ते पण पदसिद्धच असतात. मग आता प्रश्न उरतो मित्रांनो दोघांपैकी आयोग कोणासोबत जाईल? आयोग कोणासोबत जाईल? आता बघा 2014 पासून हे ऍक्टिव्ह नाही, इथं पण पदसिद्धच होतात. ह्याची देशातल्या धोरणासंदर्भात चर्चा वगैरे करणं या संदर्भामध्ये राष्ट्रीय विकास परिषद आहे. मित्रांनो मला वाटतं की आयोग ना राष्ट्रीय विकास परिषदेसोबत जावं, पण राष्ट्रीय विकास परिषद 2014 पासून मित्रांनो ऍक्टिव्ह नाही. आता राहिली आंतरराज्य परिषद. आंतरराज्य परिषदेच्या 2016ला 2017ला 17 पासून बैठक नाही झाली. 16-17 मोदींच्या काळामध्ये 2 वेळा त्याच्या बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे सध्या आंतरराज्य परिषद मोदींच्या काळामध्ये सुद्धा ऍक्टिव्ह आहे. कळलं होतंय. आता अजून ह्यातला बेसिक फरक असा आहे की आंतरराज्य परिषदेवर राष्ट्रीय विकास परिषदेवरती प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याला डायरेक्ट तो प्रतिनिधी म्हणजे मुख्यमंत्री बनला की त्याला राष्ट्रीय विकास परिषदेवरती डायरेक्टली घेतलं जायचं. कळलं होतंय. परंतु मित्रांनो आंतरराज्य परिषदेच्या बाबतीमध्ये याचं स्ट्रक्चरमध्ये थोडी अनियमितता पाहायला मिळते. आंतरराज्य परिषदेच्या 2 बैठका होत असतात. मित्रांनो एक रेग्युलर वार्षिक बैठक होते. वार्षिक बैठकीमध्ये प्रत्येक राज्याचे सीएम असतात, परंतु एक स्टँडिंग बैठक होते. त्याच्यामध्ये मित्रांनो ती बैठक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली होते, आणि त्याच्यामध्ये सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री बोलवले जात नाहीत. आय थिंक फक्त 9 राज्याचे सीएमलाच त्या ठिकाणी काय केलं जातं? बोलवलं जातं. आता इथं मला असं स्ट्रॉंगली रात्रीपर्यंत असं वाटत होतं की राष्ट्रीय विकास परिषदेसोबत आयोग जाईल, परंतु मी अजून थोडा विचार केला तर मला असं वाटतं की आयोग आंतरराज्य परिषदेसोबत सुद्धा जाऊ शकतो. कारण आंतरराज्य परिषद घटनात्मक आहे, संविधानानुसार त्याची स्थापना आहे, कार्यान्वित आहे, ऍक्टिव्ह आहे, आणि त्याच्यासोबत मला असं वाटतं की आयोग आंतरराज्य परिषदेसोबत जाऊ शकतो. म्हणून त्याचं उत्तर मी जरा चेंज करण्याच्या मूडमध्ये आहे, आंतरराज्य परिषद. कळलं होतं तुम्हाला? दोन्हीतलं मी लॉजिक सांगितलं, परंतु दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री पदसिद्ध सदस्य असतात, हे लक्षात ठेवा. फक्त
बऱ्याच लोकांना असं वाटेल की आंतरराज्य परिषद ह्या टेम्पररी आहेत, परंतु सरकारी आयोगाच्या शिफारशीनुसार त्या कायमस्वरूपी स्थापन झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आंतरराज्य परिषद आयोग देण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु तुम्ही लक्ष राष्ट्रीय विकास परिषदेकडे सुद्धा ठेवा. क्लिअर होत आहे मित्रांनो? 2 ते 3 प्रश्न जरा संदिग्ध होते. 2 ते 3 प्रश्न. एक म्हणजे कलम 51चा एक संदिग्ध आहे, एक कलम 51चा संदिग्ध आहे. मला असं वाटतं दुसरा संदिग्ध हा सीएमचा एक असायला पाहिजे, हा एक सीएमचा संदिग्ध असायला पाहिजे. ओके, तुम्ही फक्त व्यवस्थित वाचन करून घ्या. बाकी मला वाटत नाही थोडं फक्त प्रश्न आहे ना ते प्रश्न तुमचे कस बघणारे प्रश्न होते. क्लिअर होत आहे? तर त्याच्यामुळे वाचनाच्या ऐवजी जर तुम्ही प्रॉपर अंडरस्टँडिंग बेसनं पुढे गेला तर मला कदाचित वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पुन्हा पुढे नोव्हेंबरमध्ये जे गट ब आहे, गट क आहे, त्याला तुम्हाला योग्य रणनीती ठरवावी लागेल. परंतु मित्रांनो, आजपर्यंत आयोगाने विचारलेल्या सर्वाधिक कठीण प्रश्नांपैकी हे प्रश्न मला पाहायला मिळाले. काही प्रश्न सोपे होते, तर जवळपास 5 ते 6 प्रश्न हे तुमच्या बुद्धिमत्तेचा, अभ्यासाचा आणि त्या ठिकाणी काही लोकांना विचार करायला लावणारे त्या ठिकाणी प्रश्न मला पाहायला मिळत होते. ओके, आपण मित्रांनो मेंटरशिपचा एक प्रोग्राम गट ब आणि गट क यांना समोर ठेवून आपण एक मेंटरशिपचा प्रोग्राम सुद्धा त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. तो प्रोग्राम ऑनलाईन ऑफलाईन असेल. त्या संदर्भामध्ये मी एक उद्या स्वतंत्र युट्यूबला एक व्हिडिओ घेणार आहे. प्रचंड ताकदीनं तो प्रोजेक्ट मी घेऊन आलाय. एक नाममात्र नो प्रॉफिट नो लॉस वरती तो चालवण्याचा माझा विचार आहे. आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकणेला त्याचं शेड्यूल डिटेल्स मी लॉन्च केलेला आहे. सविस्तर व्हिडिओ करून तुम्हाला मी उद्या त्या संदर्भात माहिती देईल. इथं मी तुमची रजा घेतोय. भेटूयात उद्या आपल्या नव्या व्हिडिओज मध्ये. ओके, चलो बाय बाय, टेक केअर सर्वांना, ऑल दी बेस्ट.